सर्व विद्यार्थी परीक्षेत पास झाले. All of the students passed the exam. All of the students passed the exam. गाईज सेंटेन्स मध्ये आपण ऑल ऑफ द चा यूज केलेला आहे सगळ्यासाठी. कळालं तुम्हाला? अजून एक सेंटेन्स बघा. सर्व आंबे गोड होते. All of the mangoes were sweet. All of the mangoes were sweet. इथे पण आपण सगळ्यासाठी ऑल ऑफ द चा आपण इथे यूज केलेला आहे. बऱ्याचदा काय होतं, आपण अशी सेंटेन्स ज्यावेळेस डेली यूज मध्ये बोलतो त्यावेळेस त्या सगळं किंवा अजून असे बरेच वर्ड्स आहेत, कोणताही एक किंवा यापैकी एक किंवा तुमच्या दोन्हीपैकी एकही नाही, असे जे वर्ड्स असतात याला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करताना कोणता वर्ड घ्यायचा हे लक्षात येत नाही. आज अशाच वर्ड रिलेटेड आपण डेली यूजचे खूप इम्पॉर्टंट असे सेंटेन्स बघणार आहोत, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. आता इथे बघा, ऑल ऑफ द चा मीनिंग काय होतं मराठीमध्ये? सर्व किंवा संपूर्ण. या अर्थाने तुम्हाला इथे ऑल ऑफ द चा यूज करायचा आहे. आपण दोन सेंटेन्स बघितली. ऑल ऑफ द च्या नंतर तुम्हाला जर नाउन असेल तर नाउन काय घ्यायचं आहे तुम्हाला? प्ल्युरल, म्हणजे अनेकवचनी नाउनचा यूज करायचा आहे, इथे लक्षात ठेवा. क्लिअर झालं? अजून एक एक्झाम्पल बघूया. सर्व पाहुणे आले आहेत. ऑल ऑफ द गेस्ट्स हॅव अराइव्ड. ऑल ऑफ द गेस्ट्स हॅव अराइव्ड. इथं जे गेस्ट घेतला आहे आपण, गेस्ट जे आहे त्याला यस लावलेला आहे, कारण इथे मी सांगितलं तुम्हाला नाउन जे काही येईल ऑल ऑफ द च्या नंतर ते काय असणार आहे? प्ल्युरल असणार आहे. आता तुमच्या लक्षात आलेलं असेल की ऑल ऑफ द तुम्ही कशा प्रकारे यूज करून डेली यूजचे चांगल्या प्रकारे सेंटेन्स बोलू शकता. नेक्स्ट आहे आपलं बघा, एनी वन ऑफ. एनी वन ऑफ याचा पहिल्यांदा मराठीत मीनिंग तुम्ही लक्षात घ्या. कोणताही एक किंवा यापैकी कोणताही एक किंवा ग्रुप. आता समजा एक मोठा ग्रुप आहे त्यामधला एक, अशा अर्थाने तुम्ही एनी वन ऑफ चा यूज करू शकता. एक्झाम्पल बघा जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात येईल. आमच्यातला एक, एनी वन ऑफ अस. आमच्यातला एक, एनी वन ऑफ अस. तसंच तुमच्यापैकी एक, बऱ्याचदा असे सेंटेन्स बोलायची असतात. सिंपल, एनी वन ऑफ यू. एनी वन ऑफ यू. तुमच्यापैकी कोणीही एक या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतं. समजा तुमचे टीचर आहेत, ते म्हणतायत की तुमच्यापैकी कोणीही एक या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतं. तुमचे टीचर असतील किंवा तुम्ही स्वतः असाल. सिंपल, तुमच्यापैकी कोणीही एक यासाठी तुम्हाला यूज करायचं आहे. एनी वन ऑफ यू कॅन आन्सर दिस क्वेश्चन. एनी वन ऑफ यू कॅन आन्सर दिस क्वेश्चन. क्लिअर? नेक्स्ट, त्याची प्रसिद्धी दूरपर्यंत पसरली आहे किंवा त्याची प्रसिद्धी दूरपर्यंत पसरली आहे. दोन्हीपैकी कसंही सेंटेन्स असू शकतं. आता इथे बघा, तुम्हाला दूरपर्यंत किंवा दूरपर्यंत यासाठी तुम्हाला ना फार अँड वाईडचा यूज करायचा आहे. कशाचा? फार अँड वाईड. इंग्लिशचं सेंटेन्स काय होईल आपलं? हिज फेम स्प्रेड फार अँड वाईड. हिज फेम स्प्रेड फार अँड वाईड. क्लिअर? नेक्स्ट, ही बातमी दूरपर्यंत पसरली आहे किंवा ही बातमी दूरपर्यंत पसरली आहे. कोणतंही सेंटेन्स असू शकतं. दिस न्यूज स्प्रेड फार अँड वाईड. दिस न्यूज स्प्रेड फार अँड वाईड. आम्ही दूरपर्यंत प्रवास केला. बऱ्याचदा अशी सेंटेन्स बोलतो की आम्ही दूरपर्यंत प्रवास केला आहे किंवा केला. सिंपल, वी ट्रॅव्हल्ड फार अँड वाईड. वी ट्रॅव्हल्ड फार अँड वाईड. क्लिअर झालं तुम्हाला फार अँड वाईड? नेक्स्ट बघा, त्यांच्यापैकी कोणीही एक या चुकांसाठी जबाबदार असू शकतं. सिंपल, एनी वन ऑफ देम मे बी रिस्पॉन्सिबल फॉर द मिस्टेक. एनी वन ऑफ देम मे बी रिस्पॉन्सिबल फॉर द मिस्टेक. क्लिअर झालं?
एनी वन ऑफचं एक एक्झाम्पल होतं, ते मी इथं दिलं तुम्हाला. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे वन ऑफ. वन ऑफ द म्हणा किंवा वन ऑफ म्हणा, ऍज इट इज तुम्हाला जे घ्यायचंय तुम्ही घेऊ शकता. याचं मराठीत मिनिंग काय होतं? च्यापैकी एक किंवा पैकी एक. असं जर मराठीमध्ये जर मराठीच्या सेंटेन्समध्ये असे वर्ड आले की तिथे तुम्हाला घ्यायचं आहे वन ऑफ द. क्लिअर? सेंटेन्स बघा, विद्यार्थ्यापैकी एक, वन ऑफ द स्टुडंट्स. विद्यार्थ्यापैकी एक, वन ऑफ द स्टुडंट्स. इथं लक्षात घ्या, वन ऑफ द ज्यावेळेस तुम्ही यूज करता त्याच्यानंतर जेही नाउन येईल ते प्लुरल असलं पाहिजे, म्हणजेच अनेकवचनी. नेक्स्ट, रमेश माझ्या जिवलग मित्रापैकी एक आहे. रमेश इज वन ऑफ माय बेस्ट फ्रेंड्स. रमेश इज वन ऑफ माय बेस्ट फ्रेंड्स. हे माझ्या आवडत्या पुस्तकापैकी एक आहे. दिस इज वन ऑफ माय फेवरेट बुक्स. दिस इज वन ऑफ माय फेवरेट बुक किंवा दिस इज वन ऑफ दी माय फेवरेट बुक असंही याला तुम्ही लिहू शकता. आय होप तुमच्या लक्षात आलेलं असेल की वन ऑफ किंवा वन ऑफ द तुम्ही कशा प्रकारे यूज करू शकता. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे नन ऑफ द. नन ऑफ द किंवा नॉट इवन वन, दोन्हीपैकी कोणतंही असू शकतं. सिंपल याचा मराठीत मिनिंग काय होतो? एकही नाही किंवा कोणीही नाही. मराठीच्या सेंटेन्समध्ये वर्ड असेल एकही नाही किंवा कोणीही नाही किंवा तुमच्यापैकी एकही नाही किंवा तुमच्यापैकी कोणीही नाही असंही असू शकतं. तिथे तुम्हाला नन ऑफ दचा किंवा नॉट इवन वनचा यूज करायचा आहे. इथं पण सेम तसंच आहे. जे नाउन येईल ते काय असणार आहे? अनेकवचनी म्हणजेच प्लुरल. याचे एक्झाम्पल्स बघा, मुलापैकी एकही नाही किंवा मुलांपैकी एकही नाही. नन ऑफ द बॉईज. नन ऑफ द बॉईज. तसंच तुम्हाला म्हणायचं असेल की मुलींपैकी एकही नाही. सिंपल, नन ऑफ द गर्ल्स. नन ऑफ द गर्ल्स. एकही पर्याय बरोबर नाही. सिंपल, नन ऑफ द ऑप्शन्स आर करेक्ट. नन ऑफ द ऑप्शन्स आर करेक्ट किंवा नॉट इवन वन ऑप्शन्स आर करेक्ट. नॉट इवन वन ऑप्शन्स आर करेक्ट असं तुम्ही याला बोलू शकता. त्यांच्यापैकी कोणीही मीटिंगला आले नाही. नन ऑफ देम केम टू द मीटिंग. नन ऑफ देम केम टू द मीटिंग म्हणजे त्यांच्यापैकी कोणीही मीटिंगला आलं नाही. ईच ऑफ द किंवा एव्हरी सिंगल वन. ईच ऑफ द म्हणजेच काय? एव्हरी सिंगल वर्ड. आता ईच ऑफ द म्हणजे बघा, मराठीत मिनिंग बघा, प्रत्येक किंवा प्रत्येक जण या अर्थाने तुम्ही ईच ऑफ द वन किंवा एव्हरी सिंगल वनचा यूज तुम्ही करू शकता. एक्झाम्पल, प्रत्येक पुस्तक रोचक आहे म्हणजेच इंटरेस्टिंग आहे. ईच ऑफ द बुक्स इज इंटरेस्टिंग. ईच ऑफ द बुक इज इंटरेस्टिंग किंवा एव्हरी सिंगल वन बुक इज इंटरेस्टिंग. प्रत्येक जणांनी मला मदत केली. ईच ऑफ देम हेल्प्ड मी. ईच ऑफ देम हेल्प्ड मी. प्रत्येक सफरचंद ताजा आहे. ईच ऑफ द ऍपल्स इज फ्रेश. नेक्स्ट बघा, नीदर ऑफ दी बोथ. नीदर ऑफ दी बोथ मराठीत मिनिंग म्हणजे दोन्हीपैकी एकही नाही. आपण याच्या पहिलं तुमच्यापैकी एक किंवा एकही नाही असे बरेच बघितले आहे, पण आपल्याला जर म्हणायचं असेल की दोन्हीपैकी एकही नाही, सिंपल नीदर ऑफ द बोथचा यूज तुम्हाला करायचा आहे. एक्झाम्पल, दोन्हीपैकी एकही उत्तर बरोबर नाही. नीदर ऑफ दी बोथ आन्सर इज करेक्ट. नीदर ऑफ दी बोथ आन्सर्स इज करेक्ट. दोन्हीपैकी एकही पुस्तक रोचक नाही. नीदर ऑफ दी बोथ बुक्स इज इंटरेस्टिंग. नीदर ऑफ दी बोथ बुक इज इंटरेस्टिंग. दोन्हीपैकी एकही मित्र पार्टीला आला नाही. नीदर ऑफ दी बोथ फ्रेंड्स केम टू द पार्टी. नीदर ऑफ दी बोथ फ्रेंड्स केम टू द पार्टी म्हणजे दोन्हीपैकी एकही मित्र पार्टीला आला नाही. दोघा भावापैकी कोणताही नाही. नीदर ऑफ दी बोथ ब्रदर्स. नीदर ऑफ दी बोथ ब्रदर्स.
गाईज, ज्यावेळेस आपण डेली यूजचे सेंटेन्स बोलतो त्यावेळेस हे आपल्याला खूप युजफुल ठरणार आहेत, कारण याचं मराठीत मिनिंग तर तुम्हाला माहीत असतं, पण इंग्लिशमध्ये नेमकं काय बोलायचं आपल्याला कळत नाही, कन्फ्यूज होतो. तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा जर तुम्हाला असं कन्फ्युजन होत असेल तर. नेक्स्ट बघा, ईदर ऑफ दी बोथ. आता आपण काय बघितलं की दोन्हीपैकी एकही नाही. आता आपण बघतोय की दोघांपैकी एक किंवा दोन्हीपैकी एक म्हणजे ईदर ऑफ दी बोथ. दोन्हीपैकी कोणताही नाही म्हणायचं असेल, दोन्हीपैकी एकही नाही म्हणायचं असेल तर नीदर ऑफ दी बोथ घ्या. आणि दोघांपैकी एक किंवा दोन्हीपैकी एक असं म्हणायचं असेल तर ईदर ऑफ दी बोथ घ्यायचं आहे. एक्झाम्पल, दोन्हीपैकी एक पर्याय चालेल. दोन्हीपैकी एक पर्याय चालेल. ईदर ऑफ द टू ऑप्शन्स विल वर्क. ईदर ऑफ द टू ऑप्शन्स विल वर्क. दोन्हीपैकी एक पुस्तक चालेल. ईदर ऑफ द टू बुक्स इज फाईन. ईदर ऑफ द टू बुक्स इज फाईन. तुम्ही दोन्हीपैकी एक ड्रेस निवडू शकता. मुलांना आपल्याला बऱ्याचदा सांगावं लागतं की तू दोन्हीपैकी एक ड्रेस निवड किंवा दोन्हीपैकी एक खेळणी निवड, असं काही सेंटेन्स असू शकतं. इंग्लिशमध्ये बघा, यू कॅन चूज ईदर ऑफ द टू ड्रेसेस. यू कॅन चूज ईदर ऑफ द टू ड्रेसेस. आय होप गाईज हे तुम्हाला खूप युजफुल ठरलेला असेल आणि तुम्हाला हा व्हिडिओ बघून आता तुमच्या लक्षातही आलेलं असेल की आपण मराठीतल्या अशा प्रकारच्या वर्डसाठी इंग्लिशमध्ये काय यूज करू शकतो. गाईज, व्हिडिओ आवडला लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. आणि गाईज, असा हा व्हिडिओ आवडला तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. असेच जे काही वर्ड्स आहेत की जे मराठीमध्ये आपल्याला माहीत नाहीत त्याच्यावरती व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेल विथ एक्झाम्पल.